शिवसेनेकडनं मराठवाड्यासाठी मोर्चाची घोषणा करण्यात आलेली आहे, तर याचं स्वरूप कसं असणार आहे, कशा कशा पद्धतीने मागण्या मांडल्या जातील, कोण कोण सोबत असेल? नाही, अजून मोर्चाची घोषणा आम्ही केलेली नाही. सरकारने घोषणा केलेली आहे जी, याची आम्ही वाट बघतोय. सरकारलाही काम करायला संधी दिली पाहिजे. इमिजिएट मोर्चा वगैरे त्याची काही आवश्यकता नाही असं आमचं मत आहे. वाट पाहू, त्याला एक आठवडा जाऊ देऊ, अजून दसरा आहे, सणवार जाऊ देऊ, एक आठवडाभर वाट पाहू नंतर. कारण असं आम्ही काही मोर्चा वगैरे नाही. उद्धवजी ठाकरे साहेबांनी रस्त्यावर उतरू जर मदत मिळाली नाही तर अशी घोषणा केली. त्यामुळे कोणता मोर्चा वगैरे अजून घोषणा झाली नाही. कारण सरकारला या कामी काही असं नाही की आज डिक्लेअर झालं उद्या खात्यात पैसे जाईल, हे आम्हाला कळतं. त्याला थोडंसं एक आठवडाभर सरकारला वेळ द्यायचं आम्ही ठरवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जर सरकारने कारवाई केली नाही तर निश्चित रस्त्यावर उतरू शेतकऱ्यांसाठी. मला असं वाटतं ही भूमिका आमची आहे. मोर्चा वगैरे इतक्या इमिजिएट, कारण आत्ताच्या घडीला शेतकऱ्यांना मदत सगळ्या पक्षाने, मी तर आता याच्यात राजकीय बिलकुल घेऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे. आत्ताच्या घडीला सर्व शेतकऱ्यांना मदत कशी पोहोचेल, ज्या ज्या पद्धतीची आवश्यक असेल ते पाहण्याची आवश्यकता आहे. पॉलिटिकल पोळ्या आपल्या नंतर भाजत बसून नंतर निवडणुका आहेत. आत्ताच्या घडीला लोकांना या राजकारणात न ओढता यांना मदत ज्या ज्या पद्धतीची, काही जणांना मानसिक मदतीची गरज आहे, काही जणांना वेगवेगळ्या पद्धतीची मदतीची गरज आहे, ती मदत पोहोचणं मला असं वाटतं आत्ताच्या घडीला आवश्यक आहे. त्याच्यात सगळ्यांनी काम करावं असं मला तरी वाटतं. बरं, पण याला जोडून एक असा प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे या मोर्चाची बद्दल वाच्यता खरं तर आज संजय राऊत यांनी केली होती म्हणून हा प्रश्न विचारला. पण जर आठवडाभराचा वेळ तुम्ही सरकारला देत असाल तर त्यामध्ये नक्की मागण्या काय असतील, म्हणजे कशा पद्धतीने जर मदत मिळाली तर मोर्चा काढला जाईल किंवा काढला जाणार नाही, असे काही निकष तुम्ही ठरवलेत का? आता माझे मित्र अजित नवले साहेबांनी जे सांगितलं की याच्यात जे निकष आहे, त्याच्या आधी मला असं वाटतं बोंडे साहेब बोलले होते वडेट्टीवार किंवा काँग्रेस काय बोललं याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. आमचं शिवसेना स्वतंत्र आमचा विचार आहे, स्वतंत्र आमची कार्यपद्धती, त्यामुळे काँग्रेस काय बोलले याच्यात आम्ही जात नाही. परंतु आत्ताच्या घडीला जे एनडीआरएफचे निकष आहे, कोरडवाहूला आता अजित नवले सांगितलं 85 रुपये गुंठा मिळणार आहे, बागायतीला 17,000 रुपये म्हणजे एकरी 6,800. आता तुम्हाला सांगतो की या सगळ्या ह्याच्यामध्ये जर घर पडझड झाली तर 1,20,000 रुपये, अंशतः पडझड झाली तर 4,000 रुपये. कोणते घर बांधलं जातं? गोठ्याला 3,000 रुपये. सरकारची योजना आहे MREGSची, गोठ्याला 3 टप्प्यात 87,000ची एक योजना आहे, 1,47,000ची एक योजना आहे, 2,21,000ची एक योजना आहे. आणि आता याच्यात SDRFच्या निकषानुसार किंवा NDRF निकषानुसार जनावरच्या गोठ्याला 3,000 रुपये मिळतात. मुद्दा आमचा इथंच आहे. मुद्दा इथं आहे की आत्ता पंजाबमध्ये ज्या पद्धतीनं अतिवृष्टी झाली तर पंजाब राज्यामध्ये हेक्टरी 50,000 रुपये देण्याची घोषणा पंजाब राज्याने केली, त्याची मदत सुरू झाली. मूळ मुद्दा हा आहे. आता यावेळेस आणखी एक मुद्द्याकडे मी येतो की जे इन्शुरन्स मिळत होतं, पीक विमा होता, पंतप्रधान पीक विमा योजना, 4 ट्रिगर होते. याला 4 ट्रिगर होते. सरकारने 3 ट्रिगर बंद केले. आता फक्त 1 ट्रिगर ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळे पीक विम्याचा फायदा मिळणारच नाही शेतकऱ्यांना. बरोबर. सरकारने कधी कधी 1 रुपयात पीक विमा कोणी मागितला नाही तरी सरकार देतं. आणि आता विम्याची गरज असताना, सगळे ट्रिगर सुरू ठेवण्याची आवश्यकता असताना सरकारने 3 ट्रिगर बंद केलं. फक्त उंबरठा उत्पन्नावर आधारित पीक विमा ठेवला. मला वाटतं या सगळ्या मुद्द्यात सगळे जे 4 ट्रिगर आधीचे होते ते सुरू केली पाहिजे. जशी पंजाब सरकार, जर पंजाब राज्य किती मोठे, महाराष्ट्राच्या मानाने काय म्हणजे कोणत्या राज्याला आपण कमी लेखू नये, पण पंजाब आणि महाराष्ट्र जर बरोबर केलं तर पंजाब आपल्या एका विभागा इतकं सगळं त्याचा कारभार आहे. असं असताना ते राज्य 50,000 रुपये पर हेक्टरी देतं. आपले अर्थमंत्री राज्याचे म्हणतात की राज्याला पैशाची अडचण आहे, राज्य आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, मग आपण ते का देत नाही? आता कोल्हापूर, सांगली, मिरजला जेव्हा उद्धवजींचं सरकार असताना सगळे निकष बाजूला सारून मदत दिली होती. मला बोलावं लागतं, तसं पॉलिटिकल बोलू नये हे माझं मत आहे, परंतु त्यावेळेसच्या सरकारने अशा पद्धतीने निकष बाजूला ठेवले. तर आत्ता मला असं वाटतं या निकषात न बसता सगळं, आता जमीन खडून गेली, बोंडे साहेब आहेत इथं, बोंडे साहेबांनी मला सांगावं की जमीन खडून गेल्यानंतर तिला बनवायला किती वर्ष लागतात आणि तिला खर्च किती होतो. आता याच्यानुसार आपण किती देतो? खडून गेली जमिनीला 47,000 रुपये मॅक्झिमम 47,000 रुपये, मिनिमम 5,000 रुपये. मला बोंडे साहेबांनी सांगावं, 1 एकर जमीन जर नीट करायची तर 4-5 वर्ष जातात. ती जमीन नीट करायची तर त्याच्यावर 4-5 लाख रुपये खर्च येतील 4-5 वर्षामध्ये. आता याच्यात या 47,000 मॅक्झिमम मदत आहे ती, मिनिमम 5,000 सुद्धा आहे, म्हणजे कोणाला 20 मिळू शकते, कोणाला 25 मिळू शकते. आता अशा वेळेस
शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, मागणी बरोबर, नाही केली पाहिजे बरोबर. सरकारकडे. अ, शेवटी सरकार हे सरकार असतं, मायबाप म्हणतात, सरकारला मायबाप म्हटलं जातं. आणि म्हणून या मायबाप सरकारकडे मागणी शेतकरी करणारच. बरं अंबादाजी, मला असं वाटतं की हा प्रश्न घेऊन आपण अनिलजींकडे